प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणत आहे, देव पापी लोकांशी ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो तसे तो ऐकतो. प्रियांनो, या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जे लोक देवापासून दूर आहेत किंवा जे लोक देवाला आवडणारे जीवन जगत नाही किंवा जे लोक आपल्या मनाप्रमाणे जगत आहे, असे लोक देवाच्या नजरेने ते पापी आहेत. आणि आज जर आपण पाहिलं असता, अनेक लोक व्यभिचार करत आहेत, ते नशेमध्ये आहेत, ते लोक पापामध्ये आहेत, मूर्तीपूजामध्ये आहेत आणि देवाला आवडणार नाही असे जीवन ते जगत आहे. आणि अशा लोकांचे जीवन ते वेस्ट आहे, ते टाईमपास आहे आणि ते जीवन एक दिवस नाश होणार आहे. प्रियांनो, आपल्याला हे देवाच्या वचनातून ओळखून घ्यायचं आहे की चांगले जे विचार आहेत ते कोणते आहेत, चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि कोणत्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, या सर्व आपल्याला जाणून घ्यायचे आहे. आणि देवाच्या नजरेमध्ये नेहमी चांगले बोलून राहा, चांगले काम करा आणि देवाला आवडणारे जीवन जगा. कारण प्रियांनो, देवाचं वचन आपल्याला जीवन आहे आणि आपण प्रार्थना करायची आहे आणि देवाला जे गोष्टी आवडत नाही त्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आहे, त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे आणि नेहमी चांगल्या गोष्टी करत राहा. आपल्याला जर वाटत असेल की असं काही नाही, मी सर्व काही समजतो, मला सर्व समजतं, मला सर्व गोष्टी समजत आहे, असं अभिमान आपल्या मनात बाळगला तर तुम्ही नाशाच्या वाटेवर आहात. प्रियांनो, लक्षात ठेवा, देवाचे वचन कधीही खोटं ठरत नाही आणि देवाचे वचनच आपल्यासाठी जीवन आहे. त्यासाठी प्रियांनो, आजच वळा आणि आजच पश्चाताप करा, चांगल्या गोष्टी करा आणि देवाला आवडणारे जीवन जगा आणि देवावरती विश्वास करा. एकच देव आहे असा तुम्ही विश्वास करा आणि त्याप्रमाणे आपले जीवन जगा. परमेश्वर नक्की तुम्हाला माफ करून तुम्हाला स्वर्गाच्या राज्यासाठी तो तयार करेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही निर्दोष म्हणून देवासमोर तुम्ही उभे राहू शकता आणि तुम्ही स्वर्गाचे वारस होऊ शकता. प्रेज द लॉर्ड. या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.